कुठे त्रास जास्त? लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला. इथे तिथूनच मग ते पायामध्ये जाते खाली. पायामध्ये जाते खाली. इथे आहे त्रास सध्या? हो. इकडे वरती? नाही, तिथंच कमरेमध्ये. त्याच्यानंतर मग इथं वर पाठीत मध्ये समजा. कुठे? वर वर. कुठे? इथे मणक्यामध्ये. मणक्यामध्ये. इथे इथे हा. इकडे नाही, थोडं वर देत. इथे हा. इथे बस बस तिथे. इथे आणि इथे पण मध्यभागी. हा, मध्य. असा डाव्या साईड देऊन असं पायात जाते का पूर्ण? हो. पूर्ण खाली इथपर्यंत येतं का? काही काम केल्यानंतर ना सर, पाय म्हणजे असं असं एका वाटत असं. बरं. असं चावते तो, असं चमचम चमचम करते. चावतो. त्याला काहीतरी मालिश वगैरे केल्याशिवाय मग झोप नाही येत. बरं. मुंग्या येतात पायामध्ये? मुंग्या पण येतात कधी कधी. बरं बरं. हे असं तर मसाजचं मशीन पण आणलेलं आहे मी. किती दिवसापासून त्रास आहे तुम्हाला? हे बरंच 1-1.5 वर्ष झाले असं. 1-1.5 वर्षापासून त्रास आहे ना? मग ते काम केल्यानंतर होतो तसं नाही होत. तसा नाही होत आहे ना? काहीतरी आता सुट्टीच्या दिवशी. आता सध्या ड्रायव्हिंग नाही करत तुम्ही जास्त ना? पहिले जास्त ड्रायव्हिंग होती नाही का? माझे आता मी फक्त 5 किलोमीटरवरच आलो. अच्छा. पहिले मी बुलढाणा ते जळगाव सपकाळ होतं. आता माझं प्रॉपर गाव चांडोळ आहे. तर आता मुलींचे शिक्षण वगैरे झाले तर मी चांडोळला राहतो. बरं. चांडोळवरून एक 5 किलोमीटरवर गाव आहे. बरं. त्याच्यामुळे अपडाऊन कमी झालं. बरोबर. इकडे मानेला काही त्रास? हे मानेतून दुखतो. मानेमध्ये पण त्रास आहे. काय प्रॉब्लेम आहे इथे? 4थ्या 5व्या L4 L5 L5 S1 मध्ये प्रॉब्लेम आहे. इथं मानेमध्ये पण 5व्या 6व्या 6व्या 7व्या मणक्यात प्रॉब्लेम आहे. इथे प्रॉब्लेम झाला, इथे पण प्रॉब्लेम आपोआप होत असते. कारण हे मणके एकामेकावर रचलेले असतात. तर हे खालचे हल्ले की इकडचे पण हलतात आपोआप. हे सगळे इथून तिथून करू आपण ट्रीटमेंट, हे होऊन जाईल कमी. चालेल. व्यवस्थित ट्रीटमेंट करा, कमी होईल.